नमस्कार मित्रांनो, झिरो बजेट वृक्षारोपण यामध्ये आपलं स्वागत। काही दिवसातच वटपौर्णिमा येत आहे। पर्यावरणाचे रक्षण करावे असा संदेश देणारा हा सण आहे। या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन कराच, त्याचबरोबर एक वडाचे झाड नक्की लावा। वटवृक्ष हा अमर वृक्ष म्हणून ओळखला जातो। वटवृक्ष हा शेकडो वर्ष जगतो आणि वडाच्या झाडाच्या फांदीपासून आपण सहजपणे 5 ते 6 फुटाचे नवीन झाड तयार करू शकतो। अशा पद्धतीने आपण कुंडीमध्ये वडाच्या झाडाची लागवड करू शकतो। अशा पद्धतीने आपण 2 फुटापासून तर 5 ते 6 फुटापर्यंत आपल्या सोयीनुसार आपण वडाच्या झाडाच्या फांदीपासून झाडे तयार करू शकतो, कुंडीमध्ये लावू शकतो आणि या झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर आपण योग्य ठिकाणी जमिनीमध्ये याची पुन्हा लागवड करू शकतो। यावर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन तर कराच, त्याचबरोबर एक वडाचे झाड नक्की लावा। माझा वटवृक्ष, माझी वटपौर्णिमा। धन्यवाद।